आज ठाण्यात रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणारा भोंदू धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबाला काँग्रेसच्या वतीनं महिलांनी बांगड्यांचा आहेर देऊन जोडे मारले। महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या सचिव शिल्पा सोनाने आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे उपाध्यक्ष नंदकुमार मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली बागेश्वर बाबाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आलं। सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पुष्पवृष्टी करण्यात आली। महिलांनी धीरेंद्र शास्त्रीच्या फोटोला बांगड्यांचा हार घालून जोडे मारले। यावेळेला महिला काँग्रेसच्या वसुधा गायकवाड, लीलाताई समखेडकर, पुष्पा पाटील, ठाणे काँग्रेस सचिव मनोज पांडे, सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, बंधू भगिनी, ठाणेकर नागरिक यांनी बागेश्वर बाबाच्या विरोधात तीव्र आंदोलन करून निषेध केला। यावेळेला महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या सचिव शिल्पा सोनाने आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे उपाध्यक्ष नंदकुमार मोरे यांनी प्रसारमाध्यमांशी याविषयी बोलताना अधिक माहिती दिली। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वाईट वक्तव्य आणि इतिहासाची तोडफोड करणारे भोंदू बागेश्वर यांचा ह्या ठिकाणी आम्ही निषेध करण्यासाठी सर्वांनी आम्ही जोडे मारो आंदोलन बागेश्वर म्हणजे दुसरा खरात हा महाराष्ट्रात योग घातलेला आहे आणि संघाचे जे पदाधिकारी आहे, मुख्यमंत्री आहे, दिल्लीचे मंत्री आहेत, त्या व्यासपीठावर असतात आणि महत्वाचं म्हणजे संघाचे मोहन भागवत सुद्धा त्या व्यासपीठावर असून हे सर्व बागेश्वर म्हणजे हा संघाचा प्यादा आहे आणि संघाचेच बोलतायत आणि महाराष्ट्राचे आपले आराध्य दैवत हे यांचा इतिहास तोडूमोडू पाहतायत। हे RSSचं कारस्थान आहे। म्हणून ह्या ठिकाणी आम्ही भोंदू बागेश्वरचा हा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची सचिव म्हणून शिल्पा सोनोने आपल्या ह्या ठिकाणी निषेध आपण व्यक्त करतोय आणि असे बागेश्वर बाबांवर किंवा भोंदू बाबांवर ह्या महाराष्ट्रातली बंदी घातली पाहिजे शासनाने। मुख्यमंत्र्यांना आणि केंद्रीय जे गडकरी आहेत, मोहन भागवत आहेत, यांनी ह्या भोंदू बाबावर बंदी तर आणलीच पाहिजे, पण ह्यांच्या व्यासपीठावर ह्या लोकांनी जाता कामा नये असं ह्यांनी जाहीर करावं। तरच यांचं महाराष्ट्राच्या आराध्य दैवतावर प्रेम आहे आणि इतिहास खरोखरच यांना मान्य आहे असं मी समजेल। तमाम महाराष्ट्र प्रेमी आणि आपले महाराजांचे प्रेमी असं व्यक्त करतील। त्यांनी त्यांच्या बागेश्वर धाम असो, बागेश्वर बाबा असो की इतर बुवा भोंदू असतील, ह्यांच्या व्यासपीठावर जाता कामा नये, त्यांनी बंदी महाराष्ट्रातनी घातली पाहिजे असं या ठिकाणी मी